ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाची माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. कशाला आलीस? मला साहेबांशी बोलायचं आहे. तुझ्यासारख्या गाव भवानी बरोबर बोलायला साहेब काय रस्त्यावर पडलेले आहेत? माझा फोटो हवा होता ना तुम्हाला? हा म्हणजे काय हिची ती आजी आहे ना आमच्या गावाला राहते तिला बघायचा होता तिचा जीव वर खाली होतोय कधी म्हातारीचं सांगता येत नाही. घे ठेवून दे. पाजी महादेव म्हणत होता काशीला घेऊन जयश्रीबाई तिकडे काळ्या डोहावरती जीव द्यायला गेले. काय बाबा कदा जयश्री काशीला घेऊन आत्महत्या करायला निघाली? चला लवकर चला. सर का जयश्रीबाई नाही पुढे येऊ नका. नाही आम्हाला बघायचं. बघा तुम्ही ऐका जयश्रीबाई जयश्रीबाई नाही हे बघा तो खाली टाका. जयश्रीबाई तुम्ही ऐका. मारून टाकली की नसती मी. चालते चल बघते काय कर तमाशा. चल घरला चल. अगं चल ग तू घरला. अगं चल सगळा. जयश्रीबाई नको तो ना चल काशीताई राहू दे तू. जयश्रीबाई तो वेळा खाली पुढे याल थांब जयश्री थांब. बयोचं लग्न थांबवा. मी भावीण व्हायला तयार आहे. काशी काय करतेस? तुझ्या मनासारखं होईल काशी. बयोचं लग्न मी होऊ देणार नाही. हा बाप्पाजीचा शब्द आहे. तुम्हा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काशी भावीण व्हायला तयार आहे. बोला फिराईच्या नावानं. बोला फिरोबाच्या नावानं. बोला फिराईच्या नावानं. बोला फिरोबाच्या नावानं. बोला फिराईच्या नावानं. बोला फिरोबाच्या नावानं. कोण कसं वागेल काहीही सांगता येत नाही माणसाचं. भाऊ असं कोड्यात बोलू नकोस. नीट काय ते सांग. ती जयश्री भावीण तिच्या मुलीला भावीण करायला नको म्हणून तिला घेऊन काळ्या डोहावर जीव द्यायला गेली होती. हे तर बरं झालं कोणीतरी बघितलं म्हणून सगळे लोक धावून गेले. नाहीतर केवढा अनर्थ ओढावला असता. प्रश्न मिटवलाय ना. कोण मिटवणार आहे? आता ती काशी स्वतःच भावीण व्हायला तयार आहे. म्हणते की त्या जगन्नाथाच्या पोरीचं त्या बयोचं लग्न त्या कुण्या दुबईतल्या म्हाताराशी करणार नसाल तर मी आईची गादी चालवायला तयार आहे.
म्हणजे त्या जगन्नाथाच्या पोरीचं आयुष्य वाचवण्याकरता ही आपल्या आयुष्याची माती करायला निघाली आहे. तुमच्या सारख्याने नुसतं हो म्हणून गप्प बसलं तर कसं चालेल? नाही, तुम्ही काहीतरी करायला हवं. भलत्या सालत्या गोष्टींमध्ये त्यांना ओढू नका भाऊ. गावचं राजकारण करत बसले तर दिल्ली सोडावी लागेल त्यांना. आणि त्या जयश्री आणि काशीचं काय करायचं ना ते बाप्पाजी आणि गाव बघून घेतील. तुम्हाला मध्ये पडायची काही गरज नाहीये. सारखं ते भाऊंचं ऐकताना म्हणूनच तुमच्या डोक्यावर बसलेत ते. किती वेळा सांगितलं नोकरांना नोकरांसारखं वागवलं पाहिजे म्हणून. दादा, काय पाऊस आहे का काय मस्करी? मला काय कळतच नाही. 3 दिवस झाले थांबण्याचं नाव घेत नाही. आभाळ फाटल्यासारखाच कोसळतो. हो ना. बरं दादा, बाहेर जगन्नाथ आणि काही गावकरी आले, त्यांना तुम्हाला भेटायचंय. अरे पण त्यांना बाहेर काय उभं केलंय सर? आत घेऊन ये. जगन्नाथ, या 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 सगळे. मालक या. अरे बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं? हा, तुला किती वेळा सांगितलं मी हे असं पाया बिया पडणं मला आवडत नाही. पाया माणसांच्या कधी पडायचं नाही, पाया देवाच्या पडायचं. मालक, आमच्यासाठी तुम्ही देवच आहे मालक. काय मुद्द्याचं बोला. काय या पावसानं प्रलयानं हैराण केलं. सगळं शेतीवाडी वाहून गेले, गुरंढोरं वाहून गेले, समधी शेतीवाडी उजाड झाली. मला यावर्षी सगळं गेल्या 4 दिवसात घरात कुणाच्याही चूल सुद्धा पेटलेली नाहीये. बायका पोरांच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला नाही मालक. सगळ्यांचीच परिस्थिती अशी बिकट आहे, पण त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढूया. तुम्ही काय काळजी करू. अशा टायमाला तुमच्याशिवाय आम्हाला दुसऱ्या कुणाचा आधार आहे? एक भाऊ, एक काम करायचं, या सगळ्या आपल्या माणसांना घेऊन आपल्या गोदामावर जा. धान्याची सगळी कोठारं खुली करा, मोकळी करा. त्यांना ज्यांना जे जे काय पाहिजे ते त्यांना द्या. ठीक आहे, साहेबांच्या बरोबर. आणि भाऊ, ज्यांची ज्यांची घरदारं वाहून गेलेली आहेत या पुरामध्ये किंवा पावसामध्ये, त्या सगळ्यांची नीट व्यवस्था लागेपर्यंत अशांना आपल्या वाड्यामध्ये आणा. त्यांची व्यवस्था वाड्यामध्ये करा. ठीक आहे? ठीक आहे. पुढच्या वर्षाला चांगलं धान्य आलं की आणून आम्ही देऊ. अरे हो, पुढच्या वर्षी बघू. आता जरा काम भागवा. चला येतो मला. या, चला चला या माझ्यावर. अरे काय करतोस? गावात हे असंच धान्य वाटत राहिलास तर एखाद दिवशी आपल्यावरती उपाशी राहायची पाळी आहे. अशी काही पाळी येत नाही. मीराही सगळ्यांचं रक्षण करायला समर्थ आहे. हे बघ, मला नाही पटत. पण तुला कळत कसं नाही? लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आहेत ना. एक लक्षात घे, गावाच्या या अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या बरोबरीने मदतीकरता उभं राहिलो नाही तर आपल्या संकटाच्या वेळेला गाव कशाला उभं राहील? आणि मी जे काही करतोय ते मला चांगलं माहिती आहे. कधी कधी मी विसरूनच जातो. हे सगळं तुझ्या मालकीचं आहे. त्यात मला बोलण्याचा काही अधिकारच नाही. बोलून चालून मी जो धाकटा भाऊ आहे, तेवढीच ओळख आहे माझी, हो की नाही? दादा, आज तू नाहीस, पण तुझं अस्तित्व आजही जाणवतं. तुझ्यानंतर मला मिळालेला मोठेपणा मला आजही पोकळ वाटतो. लोकांच्या नजरेत तू महान होतास, मी नुसताच मोठा आहे. आजही तुझी महानता मला मिळवता आलेली नाही, कारण मी भीत राजकारण खेळलो. तू होतास तेव्हाही मला तुझी बरोबरी साधता आली नाही, आणि तू नाहीस तेव्हाही नाही. तेव्हाही त्रास दिलास आणि आताही त्रासच देतोयस. मीराईच्या नावानं सांग भलं. बाबा कदम जी, आता लक्षात आलं या गावातले लोक आम्हाला का मानतात ते. हो हो, आज सकाळी आपण नदीच्या घाटावर अगदी वेळेवर पोचलो आणि बिराईच्या कृपेनं तो वाईट प्रसंग टाळला. बाबा कदम जी,
यापुढे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. कंची तुमचं जे काही हे चाललेलं असतं ना, आई भिराईच्या नावानं चांगलं झालं, भिराईच्या नावानं चांगलं झालं, वय हे यापुढं बंद झालं पाहिजे. यापुढं आमच्या नावानं गावात चांगलं झालं असंच बोललं गेलं पाहिजे. नाही आई भिराई मोठी आहेच, पण बोललं गेलं पाहिजे ते आमच्या विषयी. आम्ही काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं? जी जी. काय समजलं? गावामध्ये जे बी काही चांगलं घडतंय ते भिराईच्या बाप्पाजींच्या कृपेनं घडतंय. बाप्पाजीच्या नावानं चांग भलं, बाप्पाजींच्या नावानं चांग भलं, बाप्पाजींच्या नावानं चांग भलं. काशे, तू हे असं का केलंस? तुला माहित आहे मी आयुष्यभर काय भोगलंय ते समजा भोग तुला भोगायला लागणार आहे. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. तुला मला शिकवायची होती का? लई मोठी करायची होती, पण नाही. आता सगळं संपलं. मी काय करू आता? अगं गावातली गिधाळ तुझं लचक तोडत्यात. अगं बयोचं लगीन तिचा बा करतोय, तिच्यासाठी तू तुझा बळी का देतीयस? हे गाव तुला माहित नाही पोरी, इथं भिराई आईपेक्षा बाप्पाची मोठा देव आहे. त्याचं कधी चांगलं नाही होयाचं. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाय, किड पडून मरल मुडदा. गावाला तरणी भावीण पाहिजे नव. त्याची पोरगी हाय की तरणी, कर की म्हणावं तिला भावीण. पण देवीला बी गोरगरिबाची पोरगी लागते भावीण कराय. पुढं काय होणार ते समजत दिसतंय का मला पोरी? ज्यांच्याकडे सत्ता आणि पैसा आहे त्यांच्यासमोर कुणाचं बी काही चालत नाही. ह्या गावात जगणं म्हणजे मरणापेक्षा बी भयंकर आहे. काशे, कसं होणार तुझं? कसं होणार माझ्या पोरीचं? हरपलेश्वर हरवले घर दाटला दुःखाने आकाशाचा उर. हरपलेश्वर हरवले घर. काय गोदी हत्या कुठं झाली याला घेऊन? इथंच पाय मोकळा करायला. तुझं काही या येड्याचं दोघांचं बी असं. मग आज या संजयला मी घेऊन जातो माझ्या बाईकवरून, अख्खा गाव फिरवून आणतो. या फटफटीवरून. फटफटी काय म्हणते? अगं बाईक आहे, बाईक चांगली 60,000 रुपये किंमत आहे. नाहीतरी हे येडे कधी बसणार 60,000 रुपये किमतीच्या बाईकवर? नाही नाही त्याला नाही जमायचं फटफटीवर बसाया. अरे असं काय करतो? नाही नाही अरे नका म्हणते. बस अरे चल पाड्या बस. अरे असं काय करतो? सगळं जमतंय, काय घाबरू नको. नाही जमत.
काशीलाच हौस लय भारी आहे भावण व्हायची. त्यात जयश्रीचं वय झालंय, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. हीच गत आहे तिची. मला तर बाई वाटतंय समजा ह्या दोघींनी ठरवूनच ठेवलेलं आहे. बाकी तर खरं आहे, नाहीतर काय जयश्रीला एकटीने उडी टाकायला काही हरकत होती? काय नाही ग, गावच्या 5वीला पुजलेली भावीन आहे ती, अशी नाही सुटायची ती. आता हे मुडदा काय त्या पोराचा हाल करतोय देवजण. बिन आई बापाचा हाय तो. त्या डोक्याला येड आहे. हा सूर्या काय त्याला मारून घेऊन टाकतोय ते काय? अहो काल मोठा तमाशा झाला बघा नदीव. अरे पण मला कळे ना की काशी आणि जयश्रीबाई दोघी त्या काळ्या डोहात उडी घेतात की काय? अहो की राव, आज पतूर लय माणसं मेली ती बघा त्या काळ्या डोहात. पण मला एक समजे ना की काशीबाईचा विचार एकाएकी कसा काय बदलला? अरे बाबा ज्याचा त्याला जीव प्यारा आहे. ही बघा आता नवीन सर्कस. हो बाबानू, तुम्ही काय बी बोलू नका. अहो तो धनाजीरावचा सुपुत्र आहे, तो काय बी करेल. आपण काय तिकडे लक्ष द्यायचं नाही. काय बी करू दे त्यांना. ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेदस्य वेदवित् अधश्चोभं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः ज्ञानि जय बाप्पाजी. संतानि कामानि. बाबा कदम, काय झालं गावात? जगन्नाथ घरी सापडला नाही. भेटला नाही तर शोधा त्याला. गाव सोडून तर कुठे गेला नसेल. तेच केलं ना, पण सापडला नाही. आणि आज काही झालं तरी मी त्याला शोधणारच. काशीनं जीव द्यायचं का कॅन्सल केलंय हे जगन्नाथला कळलंय. आणि त्याच्या पोरीचं लग्न झालं नाही ना तर आयुष्यातनं उठलतो. त्याच संदर्भात बोलायचं होतं आम्हाला त्याच्याशी. काम झाल्यावर 10% द्यायचं कबूल केलंय त्यानं. मला वाटतं बाप्पाजी काळ्या डोहावरच्या प्रसंगामुळे तो घाबरलाय. त्या धनाजीरावाकडून अजून पैसे आले नाहीत. काय त्यांना काय या वर्षीची निवडणूक जिंकायची नाही की काय? तुम्ही म्हणत असाल तर मी विचारू का? नको, त्याने आपणहून पैसे पाठवायला हवेत. कारण सत्तेवर राहण्याची गरज त्यांना सुद्धा आहेच की. आपण वाट बघूया. ठीक आहे. त्यांचे पैसे आले असते तर या जगन्नाथाला शोधायची वेळ आली नसती आपल्यावर. बाबा नमस्कार बाप्पाजी. बाबा जय बाप्पाजी. ये जगन्नाथा, बैस. नाही, मी खूपच ठीक आहे. आम्ही कुणाला बैस म्हणून सांगितल्यावर त्यानं बसायचं असतं जगन्नाथा. बाप्पाजी, आम्ही आता काय करायचं? तू जे ठरवलंयस त्याप्रमाणे कर. पण तुम्ही त्या काशीला वचन दिलंय की बयोचं लगीन करणार नाही म्हणून. हा, वचन नाही. आम्ही फक्त म्हटलंय की तुझ्या मनात आहे त्याप्रमाणे होईल. तुझ्या मनात काय आहे याविषयी आम्ही काहीच बोललेलो नाही. म्हणजे तू ठरवलंयस त्याप्रमाणे तुझ्या कन्येचा विवाह होईल. फक्त तुला या गावात तो करता येणार नाही. तिला कुठेतरी लांबच्या गावात घेऊन जा आणि मग लग्न कर. घाबरू नकोस, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. गरीबावरलाही उपकार होतील बघा तुमचे. आता तू गरीब राहिलेला नाहीये जगन्नाथा. जावई गावात येऊन गेलाय हे आम्हाला कळलंय.
अंतर्ज्ञानानं आम्ही बऱ्याच गोष्टी जाणतोय, तुला ठाऊक आहेस? हा म्या पैसा आणले. आम्ही द्रव्याला स्पर्श करत नाही. तुला जे काही दान द्यायचं असेल ते बाहेर आमचे बाबा कदम उभे आहेत त्यांच्याकडे दे. आम्हाला कशाचा लोभ नाही रे जगन्नाथा. जगाचं कल्याण व्हावं म्हणूनच हा प्रपंच आम्ही मांडलाय जगन्नाथा. या बाहेर बाबा कदम उभे आहेत. हा ध्यानामध्ये आलं. येतो. तुमच्यासारखे आमच्या पाठीशी आहेत म्हणून आमचं भलं होतंय. येतो बाबा. येतो बाबा. आली आली भाग्यलक्ष्मी